नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. महाडचा दीपक शिंदे हा कलाकार बालपणापासून वेगवेगळे आवाज काढण्याची कला आत्मसात करतो. लहानपणीच त्याला या कलेचे प्रचंड आकर्षण होते. मात्र त्याच्या आयुष्यातील आर्थिक गरजांमुळे त्याला मुंबईला कामासाठी जावे लागले, ज्यामुळे त्याच्या कलेला पुरेसा वेळ देता आला नाहीये. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातही दीपकच्या मनात त्याच्या कलेबद्दलची ओढ कायम राहिली. अखेर एके दिवशी त्याने ठरवले की ही कला लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दीपक पुन्हा महाडला परतला आणि त्याने त्याच्या कलेला नव्या जोमाने सुरुवात केली. आज दीपक शिंदे महाडमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, वाढदिवसांच्या समारंभामध्ये हजर राहून आपल्या आवाजांच्या कलेने लोकांना हसवतो आणि मनोरंजन करतो. त्याच्या शांताबाईची धमाल या शोने तर लोकांच्या मनावर गारुड केलाय. दीपकच्या शो मधील विनोद आणि त्याच्या आवाजातील कमाल लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. याशिवाय दीपकचा एक छोटासा चहाचा व्यवसाय, जिथे त्याचे गिराईक आले की तो त्यांना आवाज काढून मनोरंजन करतो. अशा प्रकारे त्याच्या टेन्शनला देखील आराम मिळतो आणि दीपकच्या व्यवसायालाही एक वेगळी ओळख मिळते. दीपकची अनोखी कला केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून ती लोकांना आनंद देण्याचं एक माध्यम बनली आहे. त्याचे गिऱ्हाईक आणि शो पाहणारे प्रेक्षक हे फक्त त्याच्या आवाजानेच प्रभावित होत नाही, तर दीपकच्या जीवनातील संघर्ष, त्याची जिद्द आणि कलेबद्दलची आवड या सगळ्यांमुळे प्रेरित होतात. महाड सारख्या छोट्या शहरातून येऊन मोठ्या शहरात आपली ओळख निर्माण करण्याची दीपकची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. आज दीपक शिंदे हे नाव महाडसाठी अभिमानाचे प्रतीक बनलंय. त्याची जिद्द, मेहनत आणि कलेबद्दलची निष्ठा हे त्याचे यशाचे मुख्य घटक आहे. दीपकचा प्रवास हा त्याच्या कलेबरोबरच एक आदर्श संघर्षाची कहाणी देखील आहे, जी प्रत्येकाने अनुभवावी अशी आहे. मी दीपक शिंदे एक छोटासा कलाकार आहे. मी लहानपणापासून ही मला आवड होती. मी गावी असताना पण हे असे आवाज वगैरे काढत होतो, कुत्रा मांजरा प्राण्यांचे. पण मी मुंबईला नोकरी गेल्यानंतर नोकरीला मुंबईमध्ये जिप्सी हॉटेलमध्ये तिथं खूप स्टार लोक, ॲक्टर लोक यायचे. तर त्यांना बघून मला पण काही असं करावं असं वाटत होतं. पण माझ्या प्रपंचामुळे मला ते काही जास्त काय करता आलं नाही. मी तिथं मी नाटकाचं थोडं कलाकारांचा आवाज काढायला शिकलो मी तिकडे. आणि मग मी मुंबई सोडून गावी आलो. गावाला आल्यानंतर काहीतरी आपण आपलं स्वतः शो करायला पाहिजे. शो करण्यासाठी मग मी माझ्या स्वतःचं नावाचं एक दीपक शिंदेची कमाल, शांताबाईची धमाल असा हा कार्यक्रम केला. आणि आज तो या महाड तालुक्यामध्ये सर्व प्रत्येक ठिकाणी माझा शो जातोच. कार्यक्रम असला, वाढदिवस, बड्डे, कुणाचं काय असेल, गावकीची पूजा वगैरे, तर हा मला आमंत्रण ते लोक माझे शो ठेवतात. आणि माझ्याबरोबर वणिकोणची मुली होत्या, महाडच्या मुली अशा कलाकार आहेत. माझ्या जोडीदार शैलेश गोलांबडे हे पण माझ्या जोडीदार, त्यांनी स्टार्ट असताना मी चालू केला कार्यक्रम आहे. आणि आम्ही असा हा कार्यक्रम चालू केला आणि कार्यक्रम केला, भरपूर प्रतिसाद मिळाला लोकांचा. त्याच्यामध्ये माझे शांताबाई हा रोल लोकांना जास्त प्रिय वाटला. स्त्रीपात्र मी जे शांताबाई करतो त्या उभे मी बाईचा आवाज करतो, त्यामुळे लोकांना तो इतका आवडला. आणि कॉमेडी मी भरपूर करतो मी लोकांची. त्याच्यामध्ये नावं घेणं, एकट्याचे असं आवाज काढणे, ह्याच्यामध्ये मी तो रोल भरपूर हा फेमस झाले लोकांच्यामध्ये. म्हातारे तरुण मुलामध्ये सर्वमध्ये हा शांताबाई इतका फेमस झाला आहे महाड तालुक्यामध्ये सध्या. तो आत्ता प्रचंड काय होतं आहे. आणि मग मी काय करण्यासाठी थोडा व्यवसाय पाहिजे म्हणून मी चहाचा स्टॉल टाकला महाडमध्ये. कारण कार्यक्रम हे फक्त सीझनबाय असतात, एप्रिल मेमध्ये असे पूजा असतात त्यावेळी. मला व्यवसाय काय म्हणून मी चहाचा स्टॉल टाकला महाडमध्ये. त्या स्टॉल साधारण सांभाळून माझं हे कार्यक्रम माझी आवड निर्माण ही करत आहे. लोकांची मनोरंजन हा माझ्याकडून होत आहे आणि लोकांना खूप आवडतं सर्वीकडे की हा चांगला कलाकार आहे दीपक शिंदे. आणि लोक तिथे आल्यानंतर चहा प्यायला म्हातारे वगैरे माणसं, महिला मंडळ, हे चला आपला हा बघा कलाकार दीपक शिंदे, शांताबाई कलाकार चहा म्हणून तिथं मला एक महाडचं नाव पडलं की स्टॉलला माझ्या हे कलाकार चहावाला. आणि खेड्यापाड्यातल्या महिला मंडळ आल्या की म्हातारे म्हणजे हा शांताबाई चहा घेऊ चला, असं हा तिथे माझं म्हणजे महाडचं नाव फेमस झालं आहे ह्या दोन टोपण नावाने. तर यांचा मी खूप आभार आहे सर्व जनतेचा की मला त्यांनी इतका प्रतिसाद दिलेला आहे की माझी त्यांना कार्यक्रम माझा आवडतो. माझा खूप नाव काढतो लोक माझे की तू चांगला कार्यक्रम करतो म्हणून. तर मला अशी एक लाईन मिळाली नाही. लोक म्हणतात तू फिल्म लाईनमध्ये जा, पण माझा योग अजून आलेला नाही की कधी येणार देव जाणे. पण आता नशीब आता बहुतेक ह्या लोकांनी आता माझ्या बाईक घेतलेले भाई, बहुतेक नशीब माझा चमकेल यांच्या आशीर्वादाने. तुम्ही आज शो जो करता त्या शोचं नाव काय आहे आणि कोणकोणत्या कलावंत तुम्ही आवाज काढता? माझ्या शोमध्ये माझ्या शोचं मी स्वतः नाव ठेवलं आहे दीपक शिंदेची कमाल आणि शांताबाईची धमाल. कारण माझ्या शोचं माझं नावच मला करायचं होतं म्हणून मी माझं नाव ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी कलाकारांचा आवाज करतो,
राजकुमार, दादा कोंडके, नीलू फुले, हे सलमान, आपले आमिर, सॉरी, शाहरुख खान, शक्ती कपूर, असे प्राण्यांचा कुत्रा आवाज काढतो मी माझ्या शोमध्ये. आणि अशा लोकांचे जंगली एक नाव घेऊन वगैरे हुकाना घेऊन असे शो करतो. तर त्याच्यामध्ये राजकुमारचा आवाज आहे, यानी जिनके घर शीशे के होते हैं और दूसरों के घर में पत्थर फेंका नहीं करते, हम है जानी. तर नंतर दादा कोंडके येतो. दादा कोंडकेचं आहे, त्याच्यानंतर नीलू फुले असा नीलू फुलेचा आवाज काढतो मी, बाई वाढू चला आले दीपक शिंदेची कमाल आणि शांताबाईची धमाल आले. नंतर शाहरुख खानचा आवाज करतो, शांताबाईची धमाल आणि दीपक शिंदेची कमाल, हा किती कार्यक्रम चांगला आहे, तुम्ही सर्वांनी बघा, हा असे आवाजानंतर मी प्राण्यांचा आवाज करतो. एखादा मांजर जो एस मराठी न्यूज साठी निलेश लोखंडे, महाड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.